सभी देखने वाले दी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर यूट्यूब चैनल के माध्यम से देखने वाले सभी दर्शकों को मेरा मैत्रीपूर्ण नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण एक मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत। भगवान बुद्धांनी ज्या 4 प्रकारच्या व्यक्तीविषयी जे काही भाकीत केलं होतं त्या संदर्भात एकदा भगवान बुद्ध म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात। पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या किंवा इतराच्या कल्याणासाठी झटत नाही, पहिला व्यक्ती। दुसऱ्या प्रकारचा जो मनुष्य आहे, जो स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो। तिसऱ्या प्रकारचा मनुष्य आहे जो स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही। आणि चौथ्या प्रकारचा जो मनुष्य आहे, जो स्वतःप्रमाणेच दुसऱ्याच्याही हितासाठी झटत असतो। तर या 4 प्रकारच्या प्रवृत्तींमध्ये जे चौथ्या प्रवृत्तीचा जो मनुष्य असतो, तो मनुष्य स्वतःप्रमाणेच दुसऱ्याच्याही हितासाठी झटत असतो। जो व्यक्ती समाजामध्ये जेव्हा काम करतो, संघटनेत असू द्या, धार्मिक संघटना असू द्या, सामाजिक संघटना असू द्या, या मंडळात असू द्या, आणखी कोणत्याही संघटनेमध्ये लीड करत असताना जो कार्यकर्ता स्वतःच हे माझं कार्य आहे असं समजून जबाबदारीने आणि निष्ठेने, त्यागाने आणि चॅलेंज एक्सेप्ट करून जो कोणता आणि कमिटमेंट घेऊन स्वतः जो कोणी कार्यकर्ता कार्य करत असेल तरच ते कार्य यशस्वी होऊ शकते। कारण आपण काय करतो, एखाद्या संघटनेमध्ये काम करत असताना जे चॅलेंज, कमिटमेंट आणि कॉन्ट्रिब्युशन ह्या तिन्ही गोष्टीचा अंतर्भूत मनाशी एक गाठ बांधून जर काम करत असेल तर खरोखरच तो संघटन यशस्वीरित्या पार पाडू शकते, जबाबदारी पार पाडू शकतो। नाहीतर बरेच कार्यकर्ते आपल्या समाजामध्ये आहेत, काहीतरी करायचं म्हणजे करायचं, चळवळीमध्ये भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा, पण ज्या दृष्टीने, ज्या संकल्पनेतून आपल्याला चळवळ मोठी करायची आहे, बुद्धाचे विचार, बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत जर पोचवायचं असेल तर तनमन धनाने, निष्ठेने आपल्याला काम करावं लागेल। जसं आपण घरची एखादी परिस्थिती असेल, एखादी गरीब आपल्याला एखादी घर बांधायचं असेल या जमीन घ्यायची असेल तर आपण तनमन धनाने त्या कार्यास लागून तडजोडी करून ते शेवटी नेण्याचा प्रयत्न करतो आणि करतोच।
पण असं आम्ही संघटनेच्या माध्यमातून जेव्हा आपण कार्य करतो, ती भावना आमच्या मनात कुठंतरी कमी असते. या भावनेतून अगर आपण जर केलं, नाही मी जसं घरचं काम करतो तनमनधनाने, मनपूर्वक, निष्ठेने, त्यागाने, त्याचप्रमाणे मी संघटनेसुद्धा काम करणार. ही भावना ज्या दिवशी आमच्यामध्ये येणार, त्यामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये परिपूर्ण होणार. आणि जनतासुद्धा म्हणणार त्या कार्यकर्त्याला, पहा, तो व्यक्ती घरचं जसं तो इमाने इकबारे प्रामाणिक काम करतो, तसेच काम तो समाजाचं सुद्धा करतो, समाजाच्या हिताचं करतो, समाजाच्या कल्याणाचं करतो. तो स्वतःच्या मुलाच्या संदर्भात जे विचार करतो, मुलीच्या संदर्भात जो विचार करतो, तेच विचार दुसऱ्याच्या मुलाच्या संदर्भात सुद्धा करतो. ही भावना आपल्यामध्ये रूढ झाली पाहिजे. असे कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. त्यासाठीच भगवान बुद्ध 4 प्रकारच्या व्यक्ती या संदर्भात, 4 प्रकारच्या माणसाच्या संदर्भात वक्तव्य करतात की कशा प्रकारचा व्यक्ती असला पाहिजे आणि कोणता व्यक्ती या समाजासाठी काम करू शकतो. म्हणून बुद्ध म्हणतात, जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही, तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखा आहे. असली मशाल नावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. असा मनुष्य जगाला आणि स्वतःला निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला. पण जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी सतत झटतो, तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. जे तथागत बुद्ध होऊन गेले, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, महात्मा ज्योतिबा फुले होऊन गेले, जे दुसऱ्यासाठी झटलेत, स्वतःसाठी झटलेत, परंतु दुसऱ्यासाठी हे जास्त झटलेत, कारण ती परिस्थितीच, तो काळ तसा होता. तर मित्रो, आपणसुद्धा भगवान बुद्धांनी ज्या 4 प्रकारे माणसाच्या संदर्भात जे वक्तव्य केलं, तर आपणसुद्धा तन्मनधनाने, जे बुद्ध म्हणतात 4थ्या प्रकारचा मनुष्य, जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी सतत झटतो, तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. तर आजच्या ह्या व्हिडिओहून आपण जरूर प्रयत्न करावा. स्वतःसाठी तर कोणीही झटतो, स्वतःसाठी तर कोणीही जगतो, पण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्याच्या हितासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्याच्या सर्व त्याच्या विकासाच्या अनुषंगाने आपण प्रयत्न केला, जसं आपण खर्चासाठी करतो, तो पुरुष हा सर्वात श्रेष्ठ आहे, असं तथागत बुद्ध म्हणतात. बुद्धाच्या अनुषंगाने काही आपण दुसरा एक बुद्धाला ज्या पद्धतीनं आपण बघतो, तर पाली भाषेत भगवान बुद्धाच्या धम्माचे वर्णन करतात. स्वाखातो भगवता धम्मो संदीठिको अकालिको येही पस्सिको ओपनायको पच्छत्तम वेदितब्बो वियुहिती, असे केलेले आहे.
तर आपण ह्या जो स्टेप आहे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.